नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. अतिशय अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार हा. एक 5-10 मिनिटं वेळ काढून सर्वांनी शेवटपर्यंत व्यवस्थित पाहायचा हा व्हिडिओ. खूप छान असा व्हिडिओ असणार आहे, अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागात भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. पहिल्यांदा जाहिरात आली, आयबीपीएस जाहिरात घेणार, आयबीपीएस पेपर घेणार वाटलं. नंतर परत 2-3 दिवसात थोडं अनुसूचित जमातीच्या जागांसंदर्भात थोड्या अडचणी निर्माण झाल्या. ती जाहिरात पुन्हा रद्द झाली. परत नव्याने जाहिरात आली, सुधारित जाहिरात आली 478 जागांची. मित्रांनो, माझ्या समोर संपूर्ण जाहिरात आहे, माझ्याकडे आहे. मी पूर्ण जाहिरातीचा अभ्यास केलेला आहे आणि ह्या जाहिरातीतून मला जे काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला ज्या सांगायच्या आहेत त्या तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील, तुम्ही जाहिरात पण वाचली असेल, तुम्ही काही फॉर्म पण भरले असतील. ऍक्च्युली खरं तर फॉर्म भरायला सुरुवात ही 27/4 पासूनच झालेली आहे. मी व्हिडिओ अगोदरच टाकणार होतो, मात्र काय नाही, अजूनही बऱ्याच जणांनी फॉर्म भरले नसतील. लक्षात ठेवा, 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. फक्त 10वी झालेली असेल, मग तुम्हाला 10वीला पासला किती टक्के असू द्या, फक्त 10वी पास जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आदिवासी विकास विभागामध्ये खूप मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 27 एप्रिल पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 18 मे ही शेवटची तारीख आहे तुम्हाला फॉर्म भरायची. मित्रांनो, मी संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. संपूर्ण जाहिरात दाखवणार आहे आणि त्या जाहिरातीमध्ये काही महत्वाचे जे काही ह्या आता हे जवळजवळ 36 पाने आहेत, 36 कितीतरी पाने आहेत, 30 पाने आहेत. एवढ्या पानावरती फक्त 3 ते 4च पॉईंट अतिशय महत्वाचे आहे का जे पॉईंट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ते सगळे पॉईंट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे, जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट मिळेल. आणि सर्वात महत्वाचं, चॅनलला अद्यापही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं, कारण का इथून पुढे आता जून लागल्यानंतर सर्वच भरती प्रक्रियेच्या माहिती असेल, अपडेट असेल, तुम्हाला वेळच्या वेळेला मिळत जाईल. आणि सर्वात महत्वाचं, आदिवासी विकास विभागाची परीक्षा कोण घेणार, ती कंपनी कोणती आहे, ह्या कंपनीचा काही प्रॉब्लेम आहे का, या संदर्भात भरपूर पेपरला बातम्या येत आहेत. ती कंपनी कोणती अजून समजलं नाही. त्याच्यामुळे आपली टेस्ट सिरीजचा जो सिलेबस आहे, आता बऱ्याच जणांच्या काही लोकांच्या मार्केटमध्ये टेस्ट आले असतील, अरे बाबा नो, कंपनी कोणती आहे त्याचा सिलेबस माहिती जरी असता तर नक्की कोणती कंपनी घेणार आहे, त्या कंपनीच्या दर्जानुसारच आपल्याला टेस्ट सिरीज त्यानुसार बनावं लागत असते. आपल्याकडे कधीही मटेरियल आधीच नसतं. त्याच्यामुळं आपण ती टेस्ट सिरीज थोडीशी होल्ड वरती ठेवलेली आहे. आता एवढ्या 2-4-5 दिवसामध्ये समजल्यानंतर एकदा फॉर्म वगैरे भरून झाले, फॉर्म भरून झाल्यानंतर तसं त्यांचा अहवाल आल्यानंतर आपण लगेच आपले टेस्ट सिरीज सुरू करणार आहे. त्या सर्व टेस्ट सिरीज चालू होतील. त्यानंतर मराठी व्याकरणाचा शब्दसंग्रह आणि शब्द संपत्ती का ज्याच्यावरती सगळे मार्क जातात मुलांचे, त्याची स्पेशल, आणि व्याकरणाची स्पेशल. पोलीस भरती नव्हे, इथून पुढे होणाऱ्या इव्हन एमपीएससीच्या सुद्धा सगळ्या परीक्षेसाठी ती महत्वाची असणार आहे. ह्या सगळ्या टेस्ट आपल्या ऍप्लिकेशन आहे, खाली ऍप्लिकेशनची लिंक दिली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तिथे जाऊन ते लगेच डाउनलोड करून घ्या. सगळ्यात तिथे अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी येत जाणार आहे. ओके. त्याचबरोबर टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो जॉईन करा, कारण का कोर्ट भरतीच्या सगळ्या जाहिराती त्याच्यावरती हे आता जरी आदिवासीचे असलं ही सगळी माहिती मी तुम्हाला त्याच्यावरती देत जाईल. आता मित्रांनो, 29 ठिकाणच्या घटकांच्या या ज्या काही जागा आहेत, हे काय असतं मित्रांनो, आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प असतात का, जे एक प्रकल्प अधिकाऱ्याच्या अंतर्गत जे प्रकल्प चालतात. हे मला वाटतं जिल्ह्यामध्ये तो एकच प्रकल्प असतो कदाचित. नाशिक सारख्या ठिकाणी मोठे 2-3 प्रकल्प सांगतो नाही, पण नगर जिल्ह्याचा विचार केला तर राजूरला एक प्रकल्प आहे नगरचा, का ज्याच्या अंतर्गत सगळीकडं पूर्णतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये नियंत्रित केलं जातं. आश्रमशाळा असतील किंवा इतर जे काही आश्रमशाळा आहेत, हॉस्टेल वगैरे, सगळं त्याच्या अंतर्गत हे केलं जातं. त्या ठिकाणी चौकीदार या पदाची जाहिरात आली, म्हणजे वॉचमॅन या पदाची जाहिरात आहे. माझा एक मित्र 2012-13च्या दरम्यान तो वॉचमॅन झालेला होता त्या ठिकाणी. याच भरती प्रक्रियेतून तो आज लिपिक पदापर्यंत त्यांनी मजल मारलेली, प्रमोशन होऊन. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग सारखं डिपार्टमेंट म्हणजे कोणतंच डिपार्टमेंट नाही. एकदम छान नोकरी, सगळ्या गोष्टी खूप सुंदर अशा आहेत. मी स्वतः भरपूर मित्र परिवार माझ्या आदिवासी विकास विभागामध्ये आहे. इव्हन त्या ठिकाणचं एक शिक्षण, आमच्या जवळ जे प्रकल्प आहेत तिथले काही अधिकारी सुद्धा ओळखीचे आहेत. नवे माझ्यासोबत मित्र, म्हणजे मैत्रीचे संबंध पण चांगले आहेत. त्यामुळे खूप जवळून आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा असतील, त्यानंतर त्यांचा प्रकल्प असतील, त्याचबरोबर त्यांचं मुख्य आयुक्तालय सुद्धा तुम्हाला माहिती नाशिकचं गडकरी चौकात आहे. म्हणजे मी खूप जवळून पाहिलेल्या त्या गोष्टी, खूप छान अशा ते सगळं नोकरीचं आहे. ठीक आहे, आता आपण तुम्हाला मुख्य गोष्टीकडे घेऊन जातो, ते म्हणजे जाहिरातीकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त फॉर्म भरताना सगळ्यात जास्त सर्वाधिक ज्या जागा आहेत
त्या कळवण प्रकल्पाला नाशिक जिल्ह्यातील जो कळवण प्रकल्प आहे त्या ठिकाणी सर्वाधिक जागा आहे. बाकीकडे मग सगळीकडे 25, 26, 15, 12, 10, 12 आहे. ते तुम्ही जागा पाहून व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. मी जे महत्वाचं आहे तेच तुम्हाला सांगतोय, फक्त का ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या तुम्हाला सांगतोय. त्या सूचना आपण याच्या सोबतच पाहूया डायरेक्ट, म्हणजे पूर्ण जाहिरातीमध्येच त्या सूचना पाहूया. चला तर मग आता मी तुम्हाला जाहिरातीकडे घेऊन जातोय. लक्षामध्ये सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. ओके, ठीक आहे. चला आता जाहिरातीकडे घेऊन जातो. आता आपण जाहिरात बघा, ही जाहिरात आहे मित्रांनो, चौकीदार गट ड ची. अतिशय महत्वाचं, नीट लक्ष द्या. का ज्याचे 27 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 18 तारीख त्याची लास्ट डेट आहे. त्यानंतर मित्रांनो जे मेन आहे, आता तुम्ही पाहू शकता पहिल्यांदाच अहिल्यानगरचे अहिल्यानगर राजूर प्रकल्प खूप मोठा प्रकल्प आहे मित्रांनो. याच्या संदर्भामध्ये मित्रांनो या जागा आहेत, 15 जागा आहेत. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे कॅटेगरी वाईज सुद्धा जागा या ठिकाणी आहे. सविस्तर सगळीकडे एकदम कमी जागा आहे. हायेस्ट 42 जागा आहे फक्त नाशिकला. आणि जे मेन तुम्हाला मला सांगायचं, तुम्हाला डबल टिबल चौबल फॉर्म भरता येतील ते नीट पाहत राहा. आता या सगळ्या प्रकल्पांच्या जागा तुम्ही पाहू शकता, तब्बल 29 प्रकल्प आहेत असे हे. या जागा तुम्ही जाहिरातीमध्ये पाहून घ्या. तुम्हाला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायच्या त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. मात्र सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट, का जी गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती नीट लक्षपूर्वक ऐका. जाहिरातीच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक मिनिट मला मोठी जाहिरात पाहू दे, जेणेकरून मी तुम्हाला प्रॉपरली सांगेन पेज नंबरवरती. सर्वाधिक जागा नाशिक, पालघर आणि तिकडं नंदुरबार या पट्ट्यामध्ये सर्वाधिक जागा आहेत, लक्षात ठेवा. बाकी सगळीकडे मग नॉर्मल आहे. ओके, चला मित्रांनो, पेज नंबर डायरेक्ट मी घेऊन जातो तुम्हाला 20 नंबरच्या पेज वरती घेऊन जातो दादांनो. हा या ठिकाणी बघा, उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. जे मेन आहे, उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. त्याची वयोमर्यादा 1 एप्रिल पर्यंतच काउंट होणार आहे. आणि किमान वय हे 38 वर्ष असेल जनरल ओपनचं तरी चालेल. आणि ऑदरचं जर असेल तर तुम्हाला 43 वर्षापर्यंत त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. काहीच अडचण नाही. म्हणजे ओपन कॅटेगरीचा उमेदवार असला, आता 10वी झालेले बरेच गावाकडे लोक असतात, तर ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, खूप गरजेचा आहे. तुम्ही कोणत्याही व्यक्ती 43 वर्षापर्यंतची व्यक्ती फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे का, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेतन श्रेणी तुम्हाला S1 आहे 15,500, 47,600 मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं SSC उत्तीर्ण पाहिजे फक्त. लक्षामध्ये SSC उत्तीर्ण म्हणजे तुम्ही 10वी पास झालेले पाहिजेत, हे सगळ्यात मेन आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट का जी सगळ्यात महत्वपूर्ण आहे, का ती तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकायची आहे. का तीच मेन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. सर्व पदांसाठी फक्त मराठी, लक्षामध्ये इथं पाहू शकता तुम्ही, सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून परीक्षा होणार आहे. इंग्लिशचे प्रश्न फक्त इंग्लिशमध्ये असते. या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता 45% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला 200 पैकी 45% गुण म्हणजे 100च क्वेश्चन असतात. म्हणजे 45 म्हणजे 90 क्वेश्चन तरी तुमच्या बरोबर येणं, 90 मार्क पडणं त्या ठिकाणी तुम्हाला गरजेचे असणार आहे. लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो ही परीक्षा जिल्ह्यातील मुख्य केंद्रावरती होणार आहे. म्हणजे ज्या त्या प्रकल्पग्रस्त आहेत त्याच्यामध्ये प्रकल्पाच्या त्या ठिकाणी ती होत जाईल. ओके, सगळ्यात महत्वाचं काय आहे का संगणक, नीट लक्ष द्या. संगणक आधारित परीक्षेद्वारे, म्हणजे ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे. IBPS घेणार नाही. परीक्षा कोणती कंपनी, अजून कंपनीचं नाव त्यांनी घोषित केलं नाही, मात्र फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला फिजिकल वगैरे काय नाही, अशा पदांकरता तुम्हाला संगणक आधारित होणार आहे. म्हणजे 50 गुण प्रत्येकाला, 200 गुण म्हणजे तुम्हाला 100च क्वेश्चन असणार आहे. आणि त्याला 2 मार्क एका प्रश्नाला, असे तुमचे 200 प्रश्न असणार आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दादांनो, सिंपल आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसेल मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणी, हे चारही पाहू शकता. 50 50 50 मार्काला, एकदम सिंपल आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला मराठीचे 25 क्वेश्चन असणार आहेत, इंग्रजीचे 25 क्वेश्चन, सामान्यांचे 25 क्वेश्चन आणि बुद्धिमत्तेचे 25 क्वेश्चन. असे याचे पूर्णतः किती क्वेश्चन असणार तुम्हाला? 25 क्वेश्चन या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचे असणार आहेत. लक्षामध्ये. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजे हा सिलेबस पण समजला. आणि डॉट या सिलेबसावरती आधारितच, कम्प्लीट या सिलेबस वरती आधारित आपण टेस्ट सिरीज या ठिकाणी काय करणार आहे, लॉन्च करणार आहे. लक्षामध्ये. डॉट या सिलेबसवरती आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे. लक्षामध्ये. ही टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी लॉन्च करणार आहे, तुम्हाला लवकरच कळेल. लक्षात. घाई नका करू टेस्ट सिरीजला, कारण का खूप दिवस त्या एक्झामला जातात अजून. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अमागास. ओके, अमागासला 1000 रुपये आणि कॅटेगरीवाल्यांना 900 रुपये, म्हणजे चलन खूप मोठे. आता सगळ्यात महत्वाचं मेन विषय हा आहे, अर्ज करण्याची पद्धत काय आहे किंवा अर्ज करण्याची पद्धत कशी असतात, हे मेन आहे. हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. उमेदवार कोणत्याही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या पदांसाठी अर्ज करू शकेल. म्हणजे
तुम्ही एक नाही 10 अर्ज करू शकता, पण तुम्हाला लिगली फक्त एकाच ठिकाणी, म्हणजे सपोज मी नाशिकला आहे ना, मग मी नाशिकला अर्ज करू शकतो, कळवणला नाही करू शकत. किंवा मग मला वाटलं मला आंबेगाव गोडेगावला अर्ज करायचा आहे, जळगावला नाही करू शकत. पण कसं नाही करू शकत, एका फी वरती. पण जर एखाद्याला वाटलं उमेदवार का त्याने राज्यातील निवड केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेत उपस्थित राहून परीक्षा देणे बंधनकारक राहील, पण उमेदवार कोणत्याही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या पदासाठी अर्ज करू शकतो, कोणत्याही एकात्मिक विकास प्रकल्पाच्या. मात्र एक आहे, शैक्षणिक अर्थानुसार उमेदवारास एकापेक्षा अर्ज करता येणार नाही. पण जर अर्ज करायचा असेल तर उमेदवाराला स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजे तुम्ही कितीही अर्ज भरू शकता 29 ठिकाणी, फक्त तुम्हाला मग 29,000 रुपये चलन त्या ठिकाणी भरावं लागणार आहे. जर तुम्ही 15 अर्ज केले तर 15,000 रुपये चलन, 10 अर्ज केले ते 10,000 रुपये चलन. त्याच्यामुळे तुम्हाला एक अर्ज आहे असं म्हणता येते, बाकी काही नाही. मात्र तुम्ही अर्ज जास्तही भरू शकता. प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. याच्यापेक्षा वेगळं या जाहिरातीमध्ये सांगण्यासारखं काहीच नाही. बाकी सगळ्या गोष्टी आहेत का ज्या आपल्याला माहिती आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेली आहे. आता मित्रांनो आपण पुढे जातोय, पुढे पाहूया. आता आपण जे मेन आपलं आहे त्याच्याकडे जाऊया आणि ती व्हिडिओ आता पाहूया. ओके, चला. ठीक आहे मित्रांनो, जाहिरात समजली आता सगळे. तुम्ही ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचे ते विद्यार्थी तुम्ही फॉर्म भरू शकता. पूर्ण जाहिरात मी तुम्हाला सगळी सांगितलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला, आपल्या ग्रुपला, सगळ्या कोर्टाच्या ग्रुपवरती पण मी जाहिरात टाकून देईन. डबल फॉर्म भरता येईल. मात्र डबल फॉर्म भरायचा असेल तर डबल चलन तुम्हाला संपूर्ण फॉर्म परत डबल भरून डबल चलन करावं लागेल. बाकी काही जास्त विशेष काही असं नाही. ओके, चालते मित्रांनो. बाकीच्या काय अपडेट असेल नाशिक आदिवासी विकास सेवेत मी तुम्हाला घेईन. ओके, धन्यवाद. चला भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खाली जो आपल्या ऍप्लिकेशनचे डाउनलोड करून घ्या, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. चॅनल आहे, ग्रुप आहे. ग्रुप का जॉईन करा, ग्रुपवर तुम्हाला चर्चा करते ते चॅनलवरती बोलता येत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढची जे काही आदिवासीचे अपडेट मी तुम्हाला लवकर देईन. ओके, चालते. चला मग, धन्यवाद. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ. जय हिंद,